बांधकाम कामगार मित्रांनो, हा विशेष व्हिडिओ मी प्रत्येक गोरगरीब बांधकाम कामगारासाठी आणलेला आहे। कारण जिल्ह्यामध्ये बऱ्याचशा ठिकाणी गोरगरीब बांधकाम कामगाराची 400-400 रुपये मिळून फसवणूक झालेली आहे। कारण त्या कामगारांना माहीतच नव्हतं की नोंदणी किंवा नूतनीकरण किंवा लाभासाठी अर्ज कुठे करायचे आहे आणि काही बंधू लोकांनी त्यांच्याकडून 400-400 रुपये घेऊन तुमची नोंदणी आम्ही करून देत आहेत म्हणून त्यांना फसविण्यात आले आहे। म्हणून तुमची फसवणूक होता का? कारण तुम्हाला माहित हवं की तुम्हाला नोंदणी नेमकं कुठं करायची आहे किंवा तुम्हाला लाभासाठी जर अर्ज करायचे आहे तर नेमके अर्ज कुठं करायचे आहे हे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे। म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राइब करून प्रत्येक गोरगरीब कामगारापर्यंत शेअर नक्कीच करा। कारण मित्रांनो, बांधकाम कामगार योजनाविषयी आम्ही भरपूर माहिती आमच्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो किंवा विशेष आमच्या टीमकडून माहिती घेतल्यानंतरच हे माहिती देत असतो। म्हणून तुम्ही आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राइब करून शेअर नक्कीच करा। चला मग माहिती बघूया। कामगार मित्रांनो, तुम्ही बघू शकतात महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ बाहेरून फॉर्म भरण्याची सुविधा बंद। बांधकाम कामगारांनी आपली नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्ज भरण्याची सुविधा ही केवळ तालुका कामगार सुविधा केंद्रातच कामगारांसाठी उपलब्ध केली आहे। मंडळाने बाहेरून फॉर्म भरण्याची सुविधा पूर्णपणे बंद केलेली आहे। म्हणून कामगारांनी कोणत्याही एजंट, दलाल किंवा मध्यस्थ कामगार संघटना, नागरी सुविधा केंद्र यांच्याकडे संपर्क करू नये। अधिकृत कामगार सुविधा केंद्रातच नोंदणी करून फसवणूक टाळावी। आता कामगार मित्रांनो, इतर सर्वांना क्लिअरली सांगितलं आहे, जे नोंदणी, नूतनीकरण व लाभासाठी अर्ज करण्याची सुविधा पूर्वी होती, आता ते पूर्णपणे बंद केलेली आहे। कारण बंधू लोकांनी तुम्हाला जर म्हणलं आम्ही नोंदणी किंवा तुमची नूतनीकरण देतो म्हणून तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधू नये। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि बांधकाम कामगार योजना संबंधी जर तुमचे कोणतेही प्रश्न असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। कारण मित्रांनो, मी माझ्या कमेंटच्या माध्यमातून प्रत्येक गोरगरीब कामगारांना रिप्लाय पण देत असतो। व्हिडिओला लाईक, शेअर नक्की करा। धन्यवाद।